नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश कोळेकर. आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण BCom फर्स्ट इयरमधील जो आपला विषय बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड मॅथमॅटिक्स यामधील जे चॅप्टर आहे परमिटेशन अँड कॉम्बिनेशन, म्हणजे मराठीमध्ये याला क्रमपर्याय आणि संयोग असं म्हणतात. ह्या चॅप्टरमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत आपण ते सोडवणार आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण परमिटेशन म्हणजे क्रमपर्याय हे कशा प्रकारे करतात याचे प्रॉब्लेम आपण शिकणार आहोत. तर लक्षात घ्या, या ठिकाणी परमिटेशन याचा हा फॉर्म्युला आहे NPR. ओके, हे P म्हणजे परमिटेशन आहे, N हे त्याचं जे हे P स्टँड्स फॉर परमिटेशन, NPR हा त्याचा सूत्र किंवा फॉर्म्युला आपण लक्षात घ्यायचा. मग NPR इज इक्वल टू N हे जे उद्गारवाचक या ठिकाणी चिन्ह याला मॅथमॅटिक्स लँग्वेजमध्ये फॅक्टोरियल असं म्हणतात. तर हे N फॅक्टोरियल डिवायडेड बाय इन ब्रॅकेट N मायनस R फॅक्टोरियल हा त्याचा फॉर्म्युला आहे. ओके, तर हे जे असं या ठिकाणी हे जे चिन्ह याला फॅक्टोरियल FACTORIAL फॅक्टोरियल असं म्हणतात. तर परमिटेशन काढण्याचा हा फॉर्म्युला NPR इज इक्वल टू N फॅक्टोरियल अपॉन N मायनस R फॅक्टोरियल. अतिशय सोपं असं हे चॅप्टर आहे. या ठिकाणी आपण एक प्रॉब्लेम बघूयात. समजा उदाहरणार्थ तुम्हाला 7 परमिटेशन 3 अशी व्हॅल्यूज दिली आहे. ओके, हे फॉर्म्युला आहे, सॉरी प्रॉब्लेम आहे. आता याचं आपण उत्तर काढूया. तर हे 7 परमिटेशन 3, तर याचं काय होणार, तर हे 7 हे N म्हणजे काय आहे 7 आणि हे R म्हणजे 3. हे लक्षात आल्यानंतर ह्या व्हॅल्यूज हा जो फॉर्म्युला याच्यामध्ये मांडायचा. तर N म्हणजे हे 7 फॅक्टोरियल डिवायडेड बाय अगेन 7 मायनस 3 फॅक्टोरियल. ठीक आहे, मग काय उत्तर होणार, परत 7 फॅक्टोरियल डिवायडेड बाय, आता हे 7 7मधून 3 गेले 4 फॅक्टोरियल. मग आता हे क्रमपर्याय म्हणजे काय करायचं, 7 पाठीमागं गुणत यायचं, गुणाकार करायचं. 7 6 5 4 3 2 1. ठीक आहे, भागिले हे 4 आहे 4 3 2 1. ठीक आहे, खूप सोपं आहे. आता बघा, हे वरती 4 आहेत, खाली 4, हे कटणार 3 3 2 2 1 1. ठीक आहे, आता काय राहिलं या ठिकाणी, केवळ 7 6 आणि 5. तर याचा जर गुणाकार केला तर आपल्याला याचं उत्तर सापडतं. मग काय गुणाकार होणार याचा, या ठिकाणी समजा हे 6 35 आणि 3 7 30 30 210 बरोबर आहे. तर हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे, तर अशा प्रकारे इतकं सोपं सहजरित्या परमिटेशन आपण काढू शकतो. आता परीक्षा दृष्टिकोन जर विचार केला तर परीक्षेमध्ये सरळ सरळ तुम्हाला असं एखाद्या वेळेस दिलं जाऊ शकते किंवा असं काही दिलं तरी शेवटी हे P विच स्टँड्स फॉर परमिटेशन ह्या हिशोबाने आपण लक्षात घ्यायचं. हा एक प्रॉब्लेम आपण घेतला. आता या ठिकाणी लगेच आपण दुसरा बघूयात. समजा या ठिकाणी आहे 10 परमिटेशन 5, राईट. मग या ठिकाणी 10 काय फॉर्म्युला आहे, NPR इज इक्वल टू N फॅक्टोरियल अपॉन N मायनस R फॅक्टोरियल. ठीक आहे, मग हे बघा, हे 10 म्हणजे हे N म्हणजे हे 10 आणि हे R म्हणजे किती आहे त्या ठिकाणी 5. या व्हॅल्यूज ह्या फॉर्म्युल्यात मांडायच्या. म्हणजेच 10 फॅक्टोरियल अपॉन 10 मायनस 5 फॅक्टोरियल. नेक्स्ट अगेन 10 फॅक्टोरियल, 10मधून 5 गेली 5 राहिले. या ठिकाणी परत तसंच 10 9 8 7 6 5 4 3 2
1 आणि खाली 5 आहेत म्हणून 5 4 3 2 1. ठीक आहे. तर हे 5 कटले, हे 5 4 हे 4 3 हे 3 2 2 1 1. ते ह्याचे अंश आणि छेदाचं कटणार. आता या ठिकाणी किती उरले? 10 9 8 7 आणि 6. एवढेची गुणाकार म्हणजे आपल्याला याचं उत्तर सापडू शकते. तर कसं होणार? 10 9 90 आणि 8 9 8 720. 720 गुणिले 7. 720 गुणिले 7. याचा जर आपण गुणाकार केला 10 90 9 8 आहे 720. 720 गुणिले 7 आय थिंक या ठिकाणी हे 5040 आणि 5040 गुणिले हे 6 30,040. हे अशा प्रकारे कॅल्क्युलेटरचा वापर करून आपण ह्या व्हॅल्यूज व्यवस्थित शोधून घ्यायच्या आहेत. तर हे आहे परमिटेशन. ओके, तर हे आपण अशा प्रकारे परमिटेशन काढलेलं आहे. थँक्यू.